मृत्यूचे 7 प्रकार: घात, आघात, अपघात आणि आत्मघात, आजार आणि दीर्घ आजार, आणि परिपूर्ण म्हणजे जैसे जीर्ण वस्त्र. मग क्रतायुगामध्ये हे सगळ्या प्रकारचे मृत्यू होते, पण परिपूर्ण मृत्यू कसा होता ते मला आजच्या विषयाशी बोलायचंय. क्रतायुगामध्ये परिपूर्ण मृत्यू केव्हा? ज्या वेळेला माणसाच्या शरीरातलं जे हाड आहे हे जोपर्यंत परिपूर्णपणे नष्ट होत नव्हतं तोपर्यंत क्रतायुगात मृत्यू नव्हता. युग बदललं, आयुष्याची मर्यादा बदलली गेली, मृत्यूचाही प्रकार बदलला गेला. त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये जोपर्यंत माणसाच्या शरीरातली चमडी परिपूर्णपणे नष्ट होत नव्हती तोपर्यंत मृत्यू नव्हता. युग बदललं गेलं, मृत्यूचा प्रकार बदलला गेला, आयुष्याचा प्रकार बदलला गेला, भगवंताला प्राप्त करण्याचं साधन बदललं गेलं. द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये जोपर्यंत माणसाच्या शरीरातलं रक्त परिपूर्णपणे नष्ट होत नव्हतं तोपर्यंत मृत्यू नव्हता. कान उंच करून ऐका. क्रतायुगातला मृत्यू हाडातून आहे, त्रेतायुगातला मृत्यू चमडीतून आहे, द्वापार युगातला मृत्यू रक्तातून आहे, मग कलियुगातला मृत्यू कशातून आहे?